हरिओम श्रीराम आंबज्ञ नाथ संवेद नाथ संवेद नाथ संवेद. गेल्या वेळेस आपण एक कथा बघितली. कोणाची ते नाव पण आठवत नाही. रत्नशिला. तीन व्यक्तीचे नाव सांगतात म्हणजे नावही आठवत नाही. मग कशाला प्रवचन करायचं? येऊन बोलायचं, तुम्ही काही ऐकायचं नाही आणि विसरून जायचं. गेल्या गुरुवारचं प्रवचन आठवत नसेल माझं काय आहे? हा, बरोबर की नाही? थोडी जबाबदारीची जाणीव ठेवा. थोडासा विचार करायची वेळ आली आहे प्रत्येकाला. लक्षात ठेवा. जे बाहेरगावचे आहे, ज्याने ऐकलं नाही त्याने वाईट वाढून घेऊ नका. ज्याने ऐकलं आहे त्यामुळे नाव तर लक्षात ठेवणं आवश्यक होतं. बरोबर की ज्या साईबाबांबद्दल वाटेल ते बरळलं जाते, बोललं जाते, त्यांचं खरं खोरं अस्तित्व, त्यांचं खरं नाव आम्हाला कळलं. ती कथा जर आम्हाला आठवत नसेल मग आम्ही येऊन करतो काय नक्की? हा प्रश्न पडला पाहिजे की नाही? पडला पाहिजे. ओके. विसरण हा माणसाचा धर्म आहे, मला जाणतो मी. परंतु एवढं विसरणं सुद्धा योग्य नाही. जेवायला विसरतं का? नाही. बरोबर. मग ही परमेश्वराची गोष्ट आहे. प्रत्येक वाक्य लक्षात ठेवा अशी माझी इच्छा नाही, म्हणणंही नाही, आग्रह तर अजिबात नाही. पण जे महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवायला पाहिजे. आता आमच्या लहानपणी आमच्या बाजूला, घराच्या बाजूला एक मंदिर होतं, वागेश्वरीच. तिकडे रोज संध्याकाळी कीर्तन व्हायचं. कीर्तनात काय काय वारी, काय काय विशेष दिवशी भरपूर मंडळी असायची. एरवी एक 7-8 वृद्ध स्त्रिया आणि 4-5 वृद्ध बसले. त्या वृद्ध स्त्रिया नऊवारी नेसणार असायच्या. त्या आपल्या कापसाच्या वातीवरत बसलेल्या असत. एकमेकीच्या गाण्यात काही कुजबूज कुजबूज करत असत. ते म्हातारे बहुतेक झोपा काढत 5 जण असत. ते कीर्तनकार त्यांचं बोलायचं काम करत. आमच्याकडे 4-5 पोरं नैवेद्य प्रसादाच्या आशेने बसलेले असत. खडीसाखर, काजू वगैरे काय ते मिळतील म्हणून बसतात. त्यातून जे कानावर पडेल ते पडेल, नाही तर नाही. आणि खरंच सांगतो की वर्षानुवर्ष कीर्तन ऐकून सुद्धा त्या लोकांना काहीही माहीत नव्हतं. सलग 6 महिने एकनाथी भागवत ऐकल्यानंतर सुद्धा भागवताबद्दल काय म्हणाले कीर्तनकार बुवा हे कोणालाही सांगता आलं नाही. अशी आपली परिस्थिती होऊ नये तर आपल्याला थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर की नाही? राईट. तर आपण अनंत वामन पंडित यांची कथा बघितली. ते आणि त्यांच्या पत्नी सोनाबाई. बरोबर. हे शिर्डीला कशाला गेले? तसं झालं तर स्पिरिच्युअली उत्सुकतेपोळी गेले. सोनाबाईंना बाबांकडे कंप्लेंट करायची होती की हे खूप तापट आहेत, जर यांना शांत करा. मलाच आठवण करून द्यायला भाग आहे. बरोबर. राईट. बरोबर ना? तुमची उजळणी करून घेणं हे माझंच काम आहे. ओके नाही? हो नाही हो. ओके. तर तिकडे जायल्यानंतर काय घडलं त्यावर बहिण? बाबांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की माझं नाव हरी आहे आणि माझ्या बापाचं नाव परशुराम आहे. हे ऐकून आल्यानंतर त्यांना काय गजर मिळाला? त्यांना हरिनाम मिळाला सोनाबाईंना. आणि नंतर आम्हाला जय जय रामकृष्ण हरीचा गजर मिळाला. सांगितलं का वाऱ्यावर पाठवून देईन, तसा वाऱ्यावर पाठवून दिला, उडत आला. ह्याच नंतर आमचा एकुलता एक मुलगा म्हणजे नरेंद्रनाथ पंडित, म्हणजे माझे आजोबा, माझ्या आईचे वडील. आणि या सनंदराव पंडितांना एक मुलगी होती. एकच मुलगा आणि एकच मुलगी. मुलीचं माहेरचं नाव होतं इंदिरा पंडित. त्याचं नाव होतं शांताबाई. पण त्यांच्या पतीचं नाव होतं सदाशिवराव कुलकर्णी. सदाशिवराव आणि शांताबाई हे जोडपं
जो अत्यंत प्रखर स्थायी भक्त होता आणि राहायला होते सोलापूरजवळ. आणि सोलापूरहून नाशिक शिर्डीला येणं तेवढं काही सोपं नव्हतं. पण तरी देखील वर्षात 3-4 वेळा हेही पती पत्नी नित्यनेमाने शिर्डीला जात असत. आणि ही जी कथा आहे त्याच्यामधली गोष्ट ही, इंदिरा ही वयाने खूप लहान आहे. बाबा जेव्हा हे गेले तेव्हा, कारण तिचा जन्म 1908 सालचा आहे. ओके, त्यामुळे ती बाबांना बघते वयाच्या 10 वर्षापर्यंत, 1918पर्यंत आलं का म्हणे. पण तिचे पती जे आहे ते वयाने 10 वर्षाने मोठे त्यापेक्षा. त्याने 3 मोठेपणी वडला आज साईबाबांना बघितलं नाही. पण लग्न कर त्या काळात लवकर लहान वयात व्हायचे. तर हे पती पत्नी नेहमी जात असतात. हा तर पत्नी लहान होती, त्यांचे आई वडील होते, ते सगळी मंडळी जात असत. आणि इकडे गेल्यानंतर हे सदाशिवराव होते. सदाशिवराव एकदा 1 वर्ष गेल्यानंतर, मग तेव्हा इंदिराबाई मोठ्या होत्या, म्हणजे त्यांचा जन्म 1905 सालचा होता. त्या 13 वर्षाच्या होत्या. 18 सालची गोष्ट आहे. 18 सालच्या होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशीची गोष्ट. आणि 13 वर्षाच्या होत्या. त्या तेवढ्या मुली साडी वगैरे व्यवस्थित नऊवारी नेसायचं, ह्या व्यवस्थित नटून सजून ह्याच्यामध्ये द्वारकामाईमध्ये गेल्या. आणि तिकडे बसल्या असताना तिकडे त्यांनी बाबांना विचारलं, बाबा झाडून काढू का, खूप कचरा झालाय. बाबा झाडून काढू का, खूप कचरा झालाय. बाबाने असं काही ते हात केला आणि हसले फक्त. म्हणून एक स्त्री आली तिकडे, शिर्डीमधलीच काम करणारे, म्हणजे बाबांची सेवा करणारी, काम करणे म्हणजे पैसा घेऊन नाही, सेवा करणारी स्त्री आली. हे म्हणाली, अगं मुली काढ तू, त्यांचं काय ऐकतेस ते कधीच काय का करू देणार नाहीत, जास्त काय ओरडतील, जास्त काय ओरडतील. शांताबाई म्हणाल्या, ठीक आहे, ओरडलं तर ओरडलं, बिघडलं कुठे. आणि तिने कचरा काढायला सुरुवात केली. कचरा करता करता वैतागून म्हणाली, एवढीशी 13 वर्षाची मुलगी, नुसता भुसा आहे. लाकडाचा भुसा कुठून आणला? त्या बाईच्या बाजूला उभ्या होत्या, त्या बाईने म्हटलं, नुसता भुसा आहे. हा भुसा कुठून आला? काय शांताबाई विचारताय? नुसता भुस्सा आहे रे पडलेला, हा भुस्सा आला कुठून? बाबाने उत्तर दिलं, माझ्याकडून. त्यांनी प्रश्न बाबांना विचारला नाहीये, त्या लहानशा मुलीने 13 वर्षाचा प्रश्न विचारलाय त्या बाईंना. एवढा भुस्सा आला कुठून, एवढा पडलाय, तुम्ही झाडते दिसत नाही. उत्तर बाबा देतात मागे बसलेले तिकडून, की भुस्सा माझ्याकडून आला. त्या मुलीला बिचारा काही समजत नाही. ते बाई म्हणतात, मलाही काही कळलं नाही. पण बाकीची नेहमीची मंडळी यायला लागतात. सदाशिवराव पण येतात. सदाशिवराव शांताबाई सांगतात, असंच झालं म्हणून. बाबा म्हणाले, मग ते नक्कीच काहीतरी अर्थ आहे. मग कुठलीही गोष्ट अशी बोलत नाही, त्यामुळे काही ना काहीतरी नक्कीच चांगली गोष्ट आहे. तर सदाशिवराव माधवरावांना विचारतात की, माधवराव काय हो याचा अर्थ? माधवराव देशपांडे म्हणतात, मलाही माहीत नाही, पण इथे भुस्सा हो आला कुठून हाच मला आश्चर्य वाटतंय. सकाळी माझे मामा लक्ष्मणराव जोशी इथे येऊन पूजा आरती करून गेले, पण अजिबात कचरा नव्हता, ते स्वतः साफसफाई करून जातात. तो बरं भुस्सा नव्हता, मग भुस्सा आला कुठून? आपण बाबांनाच विचारूया. माधवरावांची एकटीच हिंमत होती बाबांना विचारायची. माधवरावांना विचारलं, बाबा हा भुस्सा आला कुठून? हा बाहेर पडलेला दिसतो, एवढा बाजूला कसा काढून ठेवला तिने या मुलीने तो. बाबा म्हणाले, मी स्वतः भुसारी आहे. काय म्हणतात बाबा? मी स्वतः भुसारी आहे. माझ्याकडे भुसाच असणार. मी स्वतः भुसारी आहे, माझ्याकडे भुसाच असणार. माधवरावांना काही कळलं नाही. सदाशिवराव मात्र विचार नाही काही, ह्याला मग काहीतरी असलं पाहिजे. बाबा भुसारी आहेत हे आपल्याला ऍक्सेप्ट केलंच पाहिजे, हे आपल्याला स्वीकारलंच पाहिजे, बाबा भुसारी आहेत. आणि ह्या शब्दाचा अर्थ कळेपर्यंत आपण इथेच बसून राहायचं. बाबांच्या अन्न पाणी काही घ्यायचं नाही.
आणि त्याने साधा माणूस होता. उद्या पहाटेपर्यंत बसून राहायचं. उद्या सूर्योदयाच्या वेळेपर्यंत नाही कळलं, बाबा नमस्कार करून जाऊन आपण चहा पाणी काय काय घ्यायचं तरी घेऊ. त्या काय चहाची असं पद्धत नव्हती, पण काय ते असं घेऊ. पण तेवढं तुम्ही करणार. किंवा माझ्या देवाचं वाक्य देव बोललाय, मी स्वतःच भुसारी आहे, बरोबर. हे आपल्याला काहीतरी ह्याच्यातून आपल्याला मार्ग मिळू शकतो आयुष्याचा. आणि सश्र बसून राहिलाय. दुपार झाली, संध्याकाळ झाली, ते बाबांनी ढुंकून बघितलं पण नाही. ढुंकून सुद्धा बघितलं नाही. एरवी गप्पा मारायचे, बोलायचे, पाठीवर हात फिरवायचे. ह्यांनी त्या दिवशी 4-5 वेळा नमस्कार केला, ते दुर्लक्षच केलं, असं बघितलंच नाही. रात्रीची आरती झाला. रात्रीची आरती म्हणजे ते जे सोपस त्या काळात जे असायचे ते झाल्यानंतर आरती बिरती सगळं झालं, व्हायचं तेव्हा. पण मशिदी व्हायची ती वेगळी, चावडीवर व्हायची ती वेगळी. तर ते सगळे उपचार झाल्यानंतर बाबांना गावात लोक निरोप घेत असत. निरोप घ्यायला गेले. त्यावेळेस ह्यांनी तात्यांनी विचारलं, त्याच्या बरोबर वाटलं की सदाशिवराव, अरे सदाशिव तू पण विचार ना बाबांना. नाही म्हणे, मी बसणार आहे सकाळीपर्यंत. अरे बाबा कोणाला बसून देत नाहीत. बाबा घेऊन ओरडले, अरे तात्या त्याला भुसा चोथाडायचा आहे तर बसू दे ना त्याला. आता बाबाने मध्ये सणसणीत शिवी पण घातली. पण सदाशिव माहिती या शिवीमध्ये सुद्धा काही ती ओवी लपलेली आहे. हे नमस्कार केला. पण परवानगी तर मिळाली, शिवी मिळाली तर मिळाली, पण परवानगी मिळाली. सदाशिव बसून राहिले. गेले. रात्र झाली. रात्र झाल्यानंतर 12 वाजायच्या आसपास सदाशिवरावांना एका कसं वाटायला लागलं की समोर कोणी चालत येत आहे. काळोख असायचं त्या काळामध्ये, काही इलेक्ट्रिसिटी नव्हती, काय नव्हतं. काळोख खेडेगाव होतं शिर्डी तेव्हा. एक कोणतरी चालत येत असेल बा, कोणतरी बाबाची रात्री कोणी येऊ शकत नाही. हे सुद्धा मशिदीच्या बाहेर बसलेले होते, बांधाजवळ बसलेले, एवढंच काय. कोणी येत आहे? बाबाच येत आहेत. आतोने बघतात तर बाबाच बसलेत. समोर येत आहेत, बाबाच येत आहेत. इकडच्या बाबांचा ड्रेस आहे, तोच तिकडच्या बाबांचा ड्रेस आहे. हे बाबाच आहेत की आणखी कोणी बाबांचा वेश घेऊन येतोय? सदाशिवांना काहीच कळलं. सदाशिव बघत राहील. इकडे बघ, तिकडे बघ, दोन्ही बाजूला पण. आणि समोर कसं ते रस्त्यात ती व्यक्ती चालत येताना दिसतेत. म्हणजे समोर जे रस्त्याने बाबा चालत येताना दिसत आहेत ते दिसत आहेत, पण येऊन पोहोचत नाही आहेत. लक्षात विचार घ्या. मी बसले ते सदाशिव बसलेत. या बाजूला साईबाबा मशिदीत बसलेले आहेत. या समोरच्या रस्त्याने साईबाबा चालत येताना दिसत आहेत, पण चालत येतच आहेत. तो रस्ता दिसतोय खरं म्हणजे श्रेमीचा छोटा रस्ता आहे, रस्ता संपतच नाही आहे. त्यांचं चालणं थांबतच नाही आहे. सदाशिवांचं बघणं थांबतच नाही. इकडे बाबा बसले ते बसलेच आहेत परत. आणि बाबा हालचाल पण कधी इकडे बसले. बाबा इथून इथले निखारे काढून बाजूला कर, त्यामध्ये दोन लाकडं चाल वगैरे सगळं काम बाबा करतात. आणि तिथून साईबाबा चालत तिथेच आहेत परत. सदाशिव आश्चर्य पडलं, काय ते कळे ना. मग त्याने हळू बाबांचं नामस्मरण करायचं वगैरे, साई 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 साईराम 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 साईराम. साईराम 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 जप सुरू झाला. त्या क्षणी ती समोरची जी व्यक्ती येत होती, साईबाबा, म्हणजे समोरून चालत येणारे साईबाबा, ते एकदम थेट समोरून उभे राहिले. जे अगदी बराच वेळ नुसते चालत चालत कसं आपण एकाच जागी धावत राहावं तशाप्रमाणे चालतानाच वाढत होता. ते येऊन पोहोचले आणि ह्याला म्हणाले, काय रे ओळखलंस का मला? दर्शन म्हणाले, काय रे ओळखलंस का मला? हा म्हणा, बाबा तुम्हाला ओळखलं, पण ते पण बाबा आहेत आणि तुम्ही पण बाबा आहात. मग नक्की बाबा कोण? सामान्य जीवाचा प्रश्न. समोर दिसतोय ते बाबा आहेत, ते ओळखतायत. बाजूला बसले ते बाबा आहेत, ते आधीपासूनचे बाबा आहेत. हा समोर बाबा आहेत, त्यामुळे थोडी भीती आहे. आतले बाबा खरे आहेत, हा बहुतेक तोते असेल, खोटा असेल, इम्पोस्टर असेल. पण तसं म्हणत पण नाही, कारण जाणवतं की हे बाबा आहेत. वय काही जास्त नाही, 20-1 वर्षाचं वय आहे जास्तीत जास्त. शेवटी नाही ना नुसतं साईराम साईराम म्हणत दोन्हीकडे
पायाला डोकं ठेवायला जातात. पहिल्यांदा ज्या बाबांच्या पाया डोकं ठेवायला जातात, जे रस्त्याने चालत आले त्यांच्या, तर ते वळून उभे राहतात. हे म्हणा हे नक्की बाबा, सगळ्यापासून मला काही करू देत नाही, माझी बोलत नाही. इकडे जातात म्हशीच्या आतमध्ये, बिनधास्त घुसतात आतमध्ये म्हशीच्या. ते बाबा परत तोंड दुसरीकडे येऊन बसतात. अरे हे पण खरे बाबा. तर खरे बाबा कुठले, काही पत्ता लागत नाही. असं बघता बघता ते रस्त्यावर आले बाई साईबाबा दिसे नसे होतात. साईबाबा परत पंचायत पडली सरशिरावनं, बोलले साईबाबा खरे. शेवटी अगदी सकाळी उजाडते आणि लक्षात 4-5 माणसं चालत येतात मशिदीकडे. सरशिराव कळवळून बाबांना हात घालतात. बाबा आत बसते. बाबा तुम्ही माझे आहात ना, मग मला सांगा खरे कोण. मला कळत नाहीये, तुम्हीच मला सांगा तुम्ही खरे कोण आहात. ते आले ते तुम्ही आहात, ते तुम्हीच आहात, ते दुसरं कोणी होतं की नाही, एवढंच मला सांगा. बाबा म्हणाले तो आला तो भुसारी होता. काय म्हणाले, तो आला तो भुसारी होता, मी जो बसलोय तो संन्यासी आहे. तो आला तो भुसारी होता, मी बसलोय तो संन्यासी आहे. पक्षाचे वाक्य, जो आला मगाशी तो भुसारी होता, इथे मी बसलोय तो संन्यासी. मी भावा तो कोण दुसरा लबाड माणूस होता, तो लबाड नव्हता, ते माझं भूत होतं. काय म्हणाले, तो लबाड नव्हता, ते माझं भूत होतं. तुला बघायचं भूत. अशा बिचारे साधे होते, नको नको देवा मला तुम्ही पाहिजे, मला भूत नको. येणार तुला भेटणं, थांब आता. साताभर त्रास दिलास ना मला, इकडे बसून होता बघच. ही 4-5 मंडळी येताना दिसली होती. ती मंडळी आत आली आणि त्या मंडळीमध्ये एक वृद्ध बाई होत्या. त्या बाबांच्या जवळ गेल्या, बाबांच्या तोंडावर हात फिरवले, बाबांचे मुखे घेतले. अतिशय वृद्ध बाई होती, 91 वर्षाची, 90च्या पलीकडे 95-96 वर्षी. आणि सांगायला लागली माझा भाचा आहे, माझ्या बहिणीचा पोरगा. कोणाला म्हणते, बाबांना, माझ्या बहिणीचं पोरगा, भाचा आहे माझा. सहश्रवांना आश्चर्य वाटतं. स्वाभाविकपणे मनापासून त्यांची मावशी बाबांची म्हणलं माय मरोनी मावशी जगो, बरोबर. मावशीच्या पाया डोक्यामध्ये पुढे येतात, नको नको माझं काय, कारण संबंध नाही, बाबा मोठा आहे मी कोण नाही. तर ती बाबांना हाक मारते. ह्यांना माहीत असते बाबांचं नाव हरी आहे, हे ह्यांना त्यांच्या सासऱ्यांनी सांगितलं असतं. ती याला हरी हरी करून हाक मारत असते. दुसरे बरोबर 3-4 माणसं असतात, हे 4-5 जण पुरुष असतात. बरोबर आलो आहे. त्याला एक म्हणतो, अरे दादा आपल्या भुसाऱ्यांच्या वाड्यात एकदा तरी येऊन जा ना, आपल्या भुसाऱ्यांच्या वाड्यात एकदा तरी येऊन जा ना. सहशाच्या डोक्यात ट्यूब पेटते, आपल्या भुसाऱ्यांच्या वाड्यात घेऊन जा. हा मनुष्य दादा हाक मारतोय. आम्ही तिघे भाऊ तुझं स्वागत करू, आम्ही तिघे भाऊ तुझं स्वागत करू. म्हणजे 3 भाऊ आहेत कोणीतरी, ज्यांचं आडनाव भुसारी आहे आलशामध्ये, आणि ते बाबांचं स्वागत करत आहे. पण तू आपल्या घरी एकदा तरी ये ना, पण तू आपल्या घरी एकदा तरी परत ये ना. बाबा हात वगैरे करून बोलले, माझं कोण नाही रे बाबा, आता मी संन्यासी झालो. आपलं कोण नाही रे बाबा, आता मी संन्यासी झालो. म्हणजे इथे पहिली दुसरी तिसरी गोष्ट वेगळी. बाबांचं नाव पूर्ण काय, हरी परशुराम भुसारी. ओके, हरी परशुराम भुसारी. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहश्रवांना कळलं की बाबाने आपल्याकडे का बसवलं, बाबाने आपल्या ओळख का करून दिली. कारण सहश्रव खूप वाचन करत असत. त्या काळात साई प्रभा नावाचं एक मासिक यायचं पुण्याहून. ते पुण्याहून ते मागून जात असतं स्वतःसाठी मुंबईमध्ये. आणि अथाशासाठी जे कोणी साईबाबांचे भक्त भेटले जुने त्यांना विचारत असत. शिर्डीमध्ये राहून गावागावात घरात जाऊन विचारत, बाबांची माहिती सांगा, बाबांची माहिती सांगा, बाबांची माहिती सांगा. काहीच माहिती मिळत नसे. पण ह्याची मनापासून तीव्र इच्छा होती आणि साईरामांच्यात नित्य होता.
तेवढ्यात याच्याने बघून बाबा म्हणाले, सदाशिवा ऐकलंस ना, ते तुझ्याकडेच ठेव. ते भूत होतं, ते भुसाऱ्याचं भूत उकरून काढायचं नाही. भुसाऱ्याचं भूत काय काय म्हणाले ना, मी तुम्हाला भूत दाखवतो, मी संन्यासी आहे, ते भूत होतं. भूत होतं ह्याचा अर्थ काय, भूत नव्हतं तर तो त्यांचा भूतकाळ होता. बाबांचा पास्ट टेन्स होता, भूतकाळ होता. बाबांचं नाव आहे हरी परशुराम भुसारी. या सासऱ्याला पण जाऊन सांग माझं आडनाव भुसारी होतं. त्याला तेव्हा चिंता पडली की मी ब्राह्मण एवढा मोठा आणि आता मुसलमान, मी कसा नमस्कार करू. त्याला सांग मी 72 पिढ्यांचा ब्राह्मण आहे. काय सांगितलं, मी 72 पिढ्यांचा ब्राह्मण आहे. आणि तो घरात चढताना समोर माझा फोटो दिसतो, म्हणून प्रत्येक पायरीला नमस्कार करत चढतो. सासरा त्याला सांग पायरीला नमस्कार करतोस, म्हणजे पायरीचा प्रत्येक पत्थर सुद्धा माझ्या औषधातूनच बनलेला आहे. कारण प्रत्येक पत्थर याची जी खाण असते, पत्थर निघतो, त्या खाणीला पाथरी म्हणतात. माझं गाव पाथरी आहे, माझं गाव पाथरी आहे. हरी परशुराम भुसारी, गाव पाथरी. कळलं, आजही पाथरीमध्ये बाबांच्या जन्मस्थानावर मंदिर आहे. लक्षामध्ये. आणि तरी आम्हा लोकांना प्रश्न पडतो, बाबा कोण होते. मी तो 72 पिढ्यांचा ब्राह्मण. हे सरशिव ब्राह्मण समोर त्यांनी सांगितलेले वाक्य शब्द बरोबर. हरी परशुराम भुसारी हे नाव, भुसारी आडनाव. आणि त्यांना 3 भाऊ होते बाबांना. ही गोष्ट नक्की क्लिअर होत आहे. बाबांनी व्यवस्थित जन्म घेतला होता, हिंदू घरातच जन्म घेतला होता. आणि ते फकीर नव्हते तर संन्यासी होते. हे काय सांगितलं, मी संन्यासी आहे. तो भुसारी आहे, मी संन्यासी आहे. आलक्षामध्ये. तो भूत आहे, मी संन्यासी. त्याने शास्त्राला फकीर म्हणून घेतला नाही. आपण फकीर शब्द अनेक ठिकाणी वापरतो, बरोबर की नाही. बघा हिंदी पिक्चरचं गाणं आहे, फकीरा चल चला चला केरा चल चल. अरे तो मग शशीपूर काय फकीर झालेला असतो काय, नाही ना. बरं, एकनाथान सुनात सतत दत्त भगवंतांनी मलंग स्वरूपात दर्शन दिलेलं नाही, मग मुसलमान फकीराच्या रूपात दर्शन दिलेलं नाही. याचा अर्थ मग काय एकनाथ महाराज मुसलमान झाले, छे अजिबात नाही. आज आपण ही गोष्ट लक्षात घेऊया. 19-20 वर्षाचा भक्त फक्त साईराम साईराम जपाची दुसऱ्याकडे काही नाही आहे. जो फक्त एकच कायम इच्छा मनातून राहतो की बाबांची माहिती गोळा करावी, बाबांबद्दल जाणून घ्यावं, बाबांबद्दल अधिक प्रेम करता यावं म्हणून. बाबांचा काही शोध घेण्यासाठी म्हणून अजिबात नाही, बाबांवर पुस्तक लिहिण्यासाठी म्हणून अजिबात नाही. काही पुस्तक लिहिलं नाही, एक ओळी लिहिली नाही. त्याच्यासमोर, त्या निर्व्याज निर्मळ मनाच्या भक्तासमोर बाबा आपलं नाव गाव कसं उघडं करतात. लक्षामध्ये. आम्हाला जे वाटतं की आमचा देव आम्हाला समजत नाही, आमचा देव आम्हाला कळत नाही, गेल्या प्रवेशात आम्ही काय केलं आम्हाला आठवत नाही, लाजू नका, शरमून जाऊ नका. आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याकडून अशी चूक होणारच. पण सदाशिवरामांचं उदाहरण समोर ठेवा. माझा देव कसा आहे हे मी शोधीन, पण सांगेल माझा देवच मला, ही त्यांची धारणा होते. त्यांना उत्तर लोकांकडून नको होतं, ते उत्तर लोकांकडे शोधत होते. उत्तर होतं देवाकडून. त्यांनी 4-5 वर्ष मेहनत केली, 14 वर्षापासून. शिर्डीतल्या प्रत्येक माणसाला म्हणून विचारलं, बाबांना कधी भेटला, बाबा कधी दिसले, बाबा कसे दिसायचे, काय दिसायचे, सगळं विचारून झालं. पण प्रत्येक वर्षी 3-3, 4-4 वेळा राहत असतात शिर्डीमध्ये. ध्यास होता फक्त साईबाबा कोण, साईबाबा कसे, साईबाबा काय, माझा देव कसा आहे, देव काय करतो, काय खातो, काय पितो, ह्याची त्यांना पडलेली होतीच. त्यांना बाबांची सेवा करायची होती म्हणून त्यांना जाणून घ्यायचं होतं की बाबा कसे आहेत. बाबांचं कुलवृत्तांत ते लिहायचं नव्हता, त्यांना बाबांना पुस्तकातून पैसे कमवायचे नव्हते, लक्षात ठेवा. तर त्यांना मनापासून भावांना जाणून घ्यायचं होतं.
बरोबर. जो अनंत आहे त्या जाण्याचे आपण कोण, हा भाव सुद्धा त्यांच्या मनामध्ये होता. म्हणजे मला एकच मनात ठाम धरून ठेवलेलं होतं की बाबाच मला सांगतील, बाबाच मला समजावून सांगतील की बाबा कसे आहेत, बाबा कोण आहेत, बाबा काय आहेत, आणि बाबांचा मी कोण आहे. हा सगळ्यात शेवटचा प्रश्न त्यांच्या मनात काय होता, बाबांचा मी कोण आहे. दुसऱ्या दिवशी त्यानंतर मध्ये एक रात्र गेली. दुसऱ्या दिवशी ते मशिदीत गेले असताना, द्वारकामाईत गेले असताना बाबांनी आज्ञा केली, सदाशिवा निघा आता. ताबडतोब म्हटल्याबरोबर सदाशिवांनी शांताबाईंनी पायावर डोकं ठेवलं, बाबांच्या भरपूर आशीर्वाद दिला आणि उदी दिली हातामध्ये काढून, आणि ते निघणार, जायला निघणार, वळणार उभे राहून. तेव्हा त्यांनी जर सांगितलं, माझ्या लेकरा, काय सांगितलं, माझ्या लेकरा नीट जा बरं का. साधं वाक्य, पण नातं सांगितलं, माझ्या लेकरा. त्यांना आतापर्यंत कधी सदाशिव या नावाशी त्यांनी हाक मारली नव्हती. आज पहिल्यांदा सांगितलं, माझ्या लेकरा निघाता. पूर्ण आनंदित होऊन सदाशिव परत फिरले. त्यांची शेवटची भेट झाली बाबांची. त्यानंतर 6 महिने त्यांना जाणं जमलं नाही काही कारणामुळे, आणि पुढे बाबांनी आपला देह सोडला. पण त्यांनी आपल्या ह्या लाडक्या भक्ताची इच्छा पूर्णपणे पूर्ण केली. नुसतं आपलं खरं पहिलं नाव सांगून नाही, याच्या सासऱ्यानं आधीच सांगितलं होतं, आडनाव सांगून नाही, नातेवाईकांची भेट घडवून देऊ नये, तर माझ्या लेकरा निघाता. ओके, लक्षात आलं. म्हणजे आम्ही जे विसरतो ते विसरण्याला सुद्धा लाजायचं कारण नाही. ते विसरणं सुद्धा आम्हाला मिरवता आलं पाहिजे. अरे चुकलो, आणि माझ्या बापूने माझी चूक पकडली, याचं दुःख केलं तर फसलात, ह्याचा सुद्धा जर आनंद केलात तर खरे तुम्ही. चुकलो त्याचाही आनंद करायला शिका. चुकतं कोण, जो काम करतो तोच चुकतो. काम करत नाही तर चुकतच नाही. एखादा मनुष्य म्हणतो ना की माझ्यातून एकही चूक घडलेली नाही, चूक झालेली नाही, समजायचं 2च गोष्टी पॉसिबल आहेत. एक तर संत महात्मा असला पाहिजे, किंवा हा कामचोर असला पाहिजे. हा कुठलंच काम करत नसला पाहिजे. जो कामच करत नाही त्याची कामात चूक होणार. जो प्रवचनाला येतच नाही तो विसरणार कसा, बरोबर. माझ्याशी मी तुम्हाला ओरडत असताना हे तुम्ही लक्षात नाही घेतलं की जर जो प्रवचनाला येतच नाही तर विसरणार कसा. काही काय असे ना, मी प्रवचनात येतोय, बाबू मला प्रवचनात येऊ देतोय, येऊन बसू देतोय, ऐकू देतोय, येस. म्हणून स्वतःला दोष देणं थांबवा. आरक्षमध्ये भक्तीमध्ये दोष ना भक्ताचा ना देवाचा, हे मात्र लक्षात ठेवा. भक्ताचं आणि देवाचं भांडण असू शकतं. भक्त देवाशी भांडू शकतो हक्काने, पण तो देव आहे हे जाणून, तो आदर, तो धाक आणि ते प्रेम मनात ठेवून. देव भांडतो का हो आपल्याशी? एखादं उदाहरण आहे का सांगा मला. पुराणांमध्ये कुठल्याही कथेमध्ये दिसतं की देव कसा कसा भांडतोय भक्ताशी म्हणून. असं कधीही झालेलं नाही. बाबांना आपण बघतो, स्वामींना आपण बघतो, भक्तांच्या अंगावर ओरडताना खेकसताना, तरी भांडत नसतात. ते त्यांचं भलंच करत असतात. आलक्षामध्ये अक्षरशः भलंच म्हणजे भलंच करत असतात. आम्हाला हे माहीत पाहिजे की आपल्या देवाची खरी ओळख आपल्याला देवच करून देतो, दुसरा कोणीही करून देऊ शकत नाही. कारण तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणी एजंट नाही. असं मी एक साधा मनुष्य तुम्हाला सांगतो, तर ती माझी आई जगदंबा तुम्हाला काय सांगेल, तिच्यामध्ये तुमच्यामध्ये कोणी एजंट आहे नाही, मी सुद्धा नाही. मी सुद्धा माझ्या आईचा एजंट किंवा सेक्रेटरी वगैरे असं काहीही नाही. ती माझी आई आहे, मी तिचा मुलगा आहे, आणि तुम्ही माझी मुलं आहात, बस. गोष्ट सोपी, गोष्ट सोपी. आणि लक्षात ठेवा, आईला आणि बाबांना बाजूला करून
आजोबांना जाऊन विचारलं, आजीला जाऊन विचारलं गोष्ट तर प्रॉब्लेम होत नाही. असा विचार करू नका की आम्ही बापूला विसरलो आणि आईला काहीतरी सांगतो तर बापू रागावतील. नाही. बापूला काहीतरी सांगितलं आणि आईला नाही सांगितलं तर आई रागावेल, आजी आमची रागावेल. नाही. आम्ही बापूशी भांडतो, जरूर भांडा. बापू तगडा आहे भांडायला, पण कोणाशी? आईशी. बापू भांडतो फक्त त्याच्या आईशी. आलं हे माझं, बाकी कोणाशी कधीच भांडण नाही. आजची गोष्ट जी आपण हे लक्ष ठेवायचं की आपलं नातं आपल्या देवाशी काय आहे हे देव आपल्याला सांगतो. बाबाने म्हटलं रेखरा निघाता, ते खरं. आपण जी नाती शोधून करतो ती खरी नसतात. कोणी गुरु म्हणतो, कोण भगवान म्हणतो, कोण म्हणतो अरे असेल, तेही खरं असेल, पण तुझं नातं तुला त्याने जे सांगितलं ते खरं आहे. हा लक्षामध्ये सो श्रीयुत हरी परशुराम भुसारी, जन्म ग्राम पाथरी. हा लक्षामध्ये त्यांना डेफिनेटली 3 भाऊ होते आणि एक मावशी पण होती. हे लक्षात घ्यायचं. कळेल पूर्णपणे ह्या मराठी मातीमध्येच, या महाराष्ट्र भूमीमध्ये, ह्या हिंदू भूमीमध्येच जन्मलेला हा बाल संन्यासी फिरत फिरत तिथे आला. संतांना कुठल्या वेशाची मर्यादा नाही. भारोन्मत्त पिशाच वेश आहे, तर हा वेश काय आला? बरोबर. त्यामुळे आमच्याकडे भक्ती अशी असली पाहिजे. समजलं? कशी असली पाहिजे? साधी भोळी. माझा देव कसा आहे बस मी मानतो ना तसा आहे. त्याला जे सांगायचं तो सांगेन, आणि त्याने सांगितलं मी जीवित धरून ठेवेन. त्याने सांगितलं तुम्ही माझी बाळ आहात, बस मी त्याचं बाळ आहे. मग त्याच्यावर परत संशय घ्यायचा नाही. त्याच्यावर संशय घेतला तर मग सगळं गोंधळ. एकदा त्याने जे सांगितलं ते सत्यच असतं आणि त्याचं बोलणं कधी बदलत नाही, हे लक्षात ठेवा. मला खरंच सांगतो अगदी मनापासून, माझ्या लेकरा निघाता हे वाक्य परत एकदा ऐकू आलं. ज्या सहस्रराव गेले त्यावेळेस 1996 साली ज्या सहस्रराव गेले, त्यांनी प्राण सोडला आणि शांतपणे, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या जवळ 15 ते 20 लोकांना हेच वाक्य ऐकू आलं, चल लेकरा निघाता. इतक्या वर्षापूर्वी विचारलेलं वाक्य ऐकू आलं, चल लेकरा निघाता. शांतपणे फक्त मान वर करून बघितलं, त्यांना बाबा दिसले. ते नमस्कार केले. नंतर डोळ्यातून एक पाणी याचा थेंबही निघाला नाही. माझा पती बाबांच्यावर गेलाय, बाबांच्याकडे चाललाय. तिने हात जोडले शांतपणे. कोणी शांताबाई जेव्हा गेल्या तेव्हा मी स्वतःच जवळ होतो. तेव्हाही तेच वाक्य त्यांच्या कानी पडलं, लेकरा चल लेकरा, लेकरा माझ्या लेकरा चल निघाता. माझ्या लेकरा चल निघाता. तिला काय दिसलं मला माहीत नाही. मी तिला विचारलं नाही आणि तुम्हाला सांगणार नाही. पण तिला जे दिसायचं ते अधिक चांगलं दिसलं. माझ्या लेकरा चल निघाता हे वाक्य तेव्हा उच्चारलं, ते शेवटच्या क्षणापर्यंत राखलं, हे लक्षात ठेवा. बाबांनी त्यांनी दिलेला शब्द शेवटच्या क्षणात जर राखला, त्यांची हाक ऐकू आली, माझ्या लेकरा चल निघाता. तेव्हा मशरीतून निघायला सांगितलं. आता ह्या मृत्यूलोकातून निघायला सुद्धा तीच प्रेमळ साध ऐकू आली. लक्षात ठेवा, जिस जिस पथवर भक्त साई का वहा खडा है साई. ओके. म्हणजे त्यांचा शब्द बाबा किती खरा करतो हे आम्हाला या कथेतून कळतं. अजाण वयामध्ये त्या 13 वर्षाच्या आणि हे 19-20 वर्षाचे, ह्या दोघांना दिलेला शब्द माझ्या लेकरा चल निघाता, तेच शब्द शेवटच्या क्षणाने त्यांना ऐकू आले आणि बाबा दिसले. बाबा हात धरून घेऊन गेले. हा लक्षामध्ये सद्गुरु देव भगवंत आपला शब्द कधीही मोडत नाही आणि म्हणून तो शब्द पकडून ठेवायचा असतो. आपली मूठ किती मोठी आहे राजानो, लहान आहे. त्यातली एखादी गोष्ट सरकून खाली पडू शकते, पडू दे. जे पडलंय ना त्याच्याबद्दल बॉदर करू नका.
जे हातात पकडून राहिलंय ना, मग तो एक कण असेल, पण तो महत्वाचा आहे. ह्याच सरशिवांची एक सुंदर गोष्ट सांगतो. ह्या सरशिवांना खूप गोष्टी बाबांनी दिल्या होत्या आणि त्यांची गव्हर्नमेंट ऑफिसर होते, तर इकडून इकडे बदली व्हायची, मुलबाळ नव्हतं. त्यामुळे आणि बाबांकडे त्यांनी मागितलं पण नाही. बाबा गेलेच होते 6 महिन्यानंतर, ह्या पिढीनंतर. पण बाबांकडे त्यांनी मागितलं पण नाही. समाधीवर गेली मागितलं, समाधीला दर्शन नेहमी जात असतात. अनेक ठिकाणी बदली व्हायची. बदली होतात त्यातल्या अनेक वस्तूंच्या हरवल्या. त्या रिटायर झाले, त्या मोसायला बसले की आपल्या बाबांच्या गोष्टी आपण सगळ्या ठेवल्या होत्या, 2-3 पेट्यांमध्ये ठेवल्या, बसून काढल्या. अरे, कुठल्या तरी ठिकाणून सामान हलवताना बहुतेक 2 पेट्या राहून गेल्यात, किंवा कोणीतरी रस्त्यामध्ये राहून गेल्यात, किंवा चुकल्यात, किंवा कोणी चोरल्यात. बघितलं तर बरंच सामान आठवत होतं, पण ते सापडत नव्हतं. आणि नंतर लक्षात शांताबाईंच्या काहीच सापडत नाही आहे. तेव्हा मनापासून बाबांना प्रार्थना केली. सरीच्या शांताबाईने म्हणाली, अगं बाबा काय म्हणाले आपल्याला, माझ्या लेकराला बस. त्यांचं लेकरू पण हीच मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला दिली. मग त्यांनी दिलेल्या गोष्टी राहिल्या काय न राहिल्या काय ते महत्वाचं नाही. बाबांचा शब्द कधी नाही होऊ शकतो काय, नाही. बस आपण आजच्या दिवस हाच जप करूया, माझ्या लेकरा, माझ्या लेकरा, माझ्या लेकरा. बाबा म्हणाले, आपण म्हणूया माझ्या बाबा, माझ्या बाबा, माझ्या बाबा. दिवसभर प्रतिबंधित जप करत बसले. आणि बरोबर त्यावेळेस जसं रात्री 12 वाजता गेलं, रात्री 12 वाजता त्यांना आवाज यायला, कोणीतरी त्यांच्या घरामध्ये पादुका घालून टाक टाक आवाज करत चालत आहे. पहिल्या तर बाजूला कोणीच नाही. आणि एकदम सर्जनाच्या लक्षात आलं, अरे बाबांनी स्वतःच्या पायातल्या पादुका काढून ज्या दिल्या आपल्याला, त्या आपल्याकडे आहेत आणि त्या आपण ह्या जागेत ठेवलेल्या आहेत. जाऊन शोधल्या, पादुका मिळाल्या. बाबांनी अनेक गोष्टी दिल्या, त्यांच्या सासऱ्यांना, त्यांच्या वडिलांना, त्यांना स्वतःला. त्या सगळ्या राहून गेल्या, त्या हरवून गेल्या त्या. पण देवाने जाणीव करून दिली, तू सर्वात महत्वाची गोष्ट विसरतोयस. मी तुला दिलेल्या पादुका. त्या पादुका तुमच्याकडे आहेत, त्या देवाची पादुका तुमच्याकडे आहेत. आणि पाहिजे काय कशाला? आणि कुठल्या आध्यात्मिक समाजाची गरज आहे? कुठल्याही नाही. आलशामध्ये विसरले होते. तुम्ही आज फक्त गोष्ट विसरलात. मी एवढं तुम्हाला टोचून बोललो, बरोबर? बाबांच्या पादुका दिल्या असताना ते विसरले. बाबा त्यांना ओरडले नाहीत. हा बाबांमधला माझा मोठा फरक लक्षात ठेवा. बाबा प्रेमळ होते, मी पक्काच खडूस आहे. बाबा संत होते, बाबा भगव होते, मी साधा मनुष्य आहे, साधा सुधा. लक्षामध्ये कळलं की नाही? हा, हो, म्हणजे हो म्हणालात, त्यावेळी महत्वाचं. आता हो म्हणाल, लक्षात ठेवा. काय हो की नाही? हो, व्हेरी गुड, लव्ह यू. महत्वाची लक्षात घ्या की आता परत मी या विषयावर बोलणार नाहीये. एका साई भक्ताची कथा पुढच्या वेळेस सांगणार आहे. या स्वामी भक्ताच्याही 2 कथा सांगणार आहे तुम्हाला. पण बाबा कोण होते, काय होते, हा प्रवास इथे संपला पाहिजे. हरी परशुराम भुसारी, ब्राह्मण वर्गात जन्म, 72 पिढ्यांचा ब्राह्मण. म्हणजे काय? पूर्णपणे ब्राह्मण, सगळे संस्कार संपन्न ब्राह्मण. त्यांना 3 भाऊही होते, ते त्यांना बोलवतही होते. त्यांना एक मावशी पण होती, आणि ती मावशी पण त्यांना नेण्यासाठी परत आली होती. ह्या एवढ्या त्यांच्या बाबांच्या वयामध्ये. बाबा 80 वर्षाचे असावे त्यावेळेस, त्यांची मावशी 96-97 वर्षाची होती. लक्षामध्ये म्हणजे आम्हाला बाबांच्या फोटोकडे बघताना, नमस्कार करताना कुठलाही किंतु आणण्याची आवश्यकता नाही. लोक काय म्हणायचे वाटेल ते म्हणतील. मग या लोकांनी तुम्हाला म्हटलं की तू पाकिस्तानी आहेस, तुम्ही स्वीकाराल का? तुम्हाला माहिती आहे मी भारतीय आहे. मग या लोकांनी समजा तुमची उंची 5 फूट, तुमचा रंग काळा आहे, आणि तुम्हाला म्हटलं अरे तू गोरा पान आहेस, मला पडलेलं का? मी काय म्हणाल, हा मला चिडवतोय. समजा तुमचे दोन्ही डोळे व्यवस्थित आहेत, तुम्ही म्हणा अरे चकण्या,
मी काय म्हणाल, काय मूर्ख आहे, बरोबर. त्या तेवढ्या ठामपणे आपल्याला तेवढ्या ठामपणे आपण आपल्याविषयी सांगू शकतो. मी मला ओळखतो, मी चकणा नाही आहे, मी गोरा नाही आहे, मी टकल्या नाही आहे, बरोबर, किंवा मी टकल्या आहे, बरोबर. जे काय मी माझ्याबद्दल सांगू शकतो तसं आपल्याला आपल्या देवाबद्दल सांगता आलं पाहिजे की तुम्ही काय सांगता, मी माझ्या देवाला नीट ओळखतो. माझा देव असा 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 आहे. माझा देव खरा आहे. माझा देव प्रेमळ आहे. माझा देव आहे कारण तो शुद्ध आहे, तो पवित्रता आहे, तो उदार आहे, तो प्रेमळ आहे, तो अतिविशाल आहे, व्यापक आहे, विराट आहे, अनंत आहे. समजलं. एवढी खात्री आपल्या देवाबद्दल असेल तर बाकीच्या सर्व गोष्टी आपोआप जमून येतातच. हरिओम. श्रीराम अंबादे.